नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला काळूबाई प्रसन्न करण्याची माहिती सांगणार आहे. काळूबाई प्रसन्न करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सात्विक भाव. दर मंगळवार किंवा शुक्रवार साधी स्वच्छता ठेवून मनोभावे काळूबाईचे स्मरण करावे. दिल दिवा लावून जय काळूबाई माता असा जप काही वेळ करावा. शक्य असल्यास उपाय किंवा साधे अन्न घ्यावे आणि खोटे बोलणे, वाईट विचार टाळावेत. गरिबांना, गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र दान करणे, स्त्रियांचा सन्मान ठेवणे आणि घरात शांतता राखणे हे उपाय काळूबाईला विशेष प्रिय मानले जातात. मन शुद्ध ठेवून केलेली साधी भक्ती काळूबाईला लवकर प्रसन्न करते. काळूबाई प्रसन्न करण्याचे उपाय म्हणजे केवळ ब्राह्मपूजा नसून अंतःकरणातून येणारी श्रद्धा, समय आणि सात्विक जीवनपद्धती होय. काळूबाई ही लोकदेवता असून ती कष्टकरी, प्रामाणिक आणि नम्र भक्तांवर लवकर प्रसन्न होते असे मानले जाते. रोज सकाळी उठल्यानंतर स्वच्छ अंघोळ करून घरात दिवा देव्हाऱ्यात काळूबाईचे स्मरण करणे, तिच्या नावाने दिवा लावणे आणि मन एकाग्र करून काही वेळ शांतता बसणे हा महत्त्वाचा उपाय आहे. जप मंत्र यापेक्षा काय, आई काळूबाईला भक्ताची भावना जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे मनात कपट, द्वेष, मत्सर न ठेवता आई सर्व ठीक कर एवढी साधी हाक जरी मारली तरी ती पोहोचते असे भक्तांचे अनुभव सांगतात. मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमा अमावस्येच्या दिवशी साधी पूजा, नैवेद्य, भाकरी, कांदा भाजी, तिखट मीठ किंवा गूळ अर्पण करणे, कुटुंबासोबत बसून तिच्या कथा, जागरण किंवा ओव्या म्हणणे यामुळे भक्ती अधिक दृष्ट होते. काळूबाईला दान धर्म फार प्रिय आहे. त्यामुळे गरीब, आजारी किंवा गरजू लोकांना मदत करणे, अन्नदान करणे, पाणी पाजणे हे उपाय अत्यंत फलदायी मानले जातात. स्त्रियांचा आदर करणे किंवा आई-वडिलांची सेवा करणे आणि शब्द पाळणे हेही काळूबाईच्या कृपेने मोठे साधन आहे. काळूबाई प्रसन्न होण्यासाठी व्रत उपाय करण्यापेक्षा वाईट सवयी सोडणे, दारू व्यसन, खोटेपणा, अन्याय टाळणे आणि प्रामाणिक कष्टाचे जीवन जगणे अधिक महत्त्वाचे आहे. संकटात घाबरून न जाता आई आहे ही भावना ठेवून समयाने प्रयत्न करत राहिल्यास हळूहळू मार्ग सापडतो असे भक्त मनात. थोडक्यात सांगायचे तर मोठी विधी, खर्चिक पूजा यापेक्षा शुद्ध मन, श्रद्धा, सेवा आणि नम्रता हेच काळूबाईला खऱ्या अर्थाने प्रसन्न करण्याचे उपाय आहेत. हिरडेश्वरी भक्ती चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये काळूबाई लिहा. काळूबाईच्या नावानं चांग भलं.